नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पावसामुळे ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्यासाठी 1,20,000 नुकसान भरपाई यासह घर देखील दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. आज पूरग्रस्त बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्यातील अनेक भागामध्ये पावसामुळे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी उपाययोजनांची कामे सुरू झाली आहेत. म्हैसूर, हसन, कोडगू जिल्ह्यांचा दौरा करण्यात आला असून मृत जनावरे तसेच पशुधनासाठी तातडीने नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. पडलेल्या घरांची भरपाई, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती आदी सर्व पावले उचलली जात आहेत. बेळगावमध्ये गेल्या 42 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गृहलक्ष्मी योजनेचे सर्व हप्ते आजपर्यंत देण्यात आले असून केवळ जुलै महिन्याचा हप्ता बाकी असून त्याचे वितरणही लवकरच करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर, बेळगाव जिल्ह्यातील आमदार राजू सेठ व इतर मान्यवर उपस्थित होते. आजपासून श्रावण मासाला प्रारंभ होत असल्याने शहरातील शिवालय भक्तांसाठी सज्ज झाली आहेत. विशेषतः यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारीच होत असल्याने नागरिकांची विविध धार्मिक कार्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्याबरोबरच यंदा भक्तांना 5 श्रावण सोमवार मिळणार आहेत. श्रावण मासामध्ये विविध शिवालयातून पूजा, महापूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर शहरातील कपिलेश्वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बिस्किट महादेव मंदिर, कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर, देऊरवाडी वैजनाथ मंदिर आदी मंदिरांतून भक्तांची गर्दी होणार आहे. श्रावण सोमवार निमित्त बाजारात खरेदीचीही वर्दळ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध महादेव मंदिरात विद्युत रोषणाई करून ती सजवण्यात आली असून त्याचबरोबर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर तर सोमवारी मूर्तीवर आरास केली जाणार आहे. एकूणच श्रावण सोमवारसाठी शहरवासियांची लगबग वाढल्याचं दिसून येत आहे. बेळगाव शहरालगतचा बळ्ळारी नाला सध्या जलपर्णीने व्यापल्याबरोबरच झाडाझुडपांनी देखील वेढला गेलाय. त्यामुळे जलपर्णी हटवून या नाल्याचा विकास करावा अशी मागणी शेती सुधारणा संघटनेच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे वडगाव, येळ्ळूर, मच्छे, जुने बेळगाव, कुडची आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पुरामुळे भात, ऊस पिकांचं देखील मोठं नुकसान होत आहे. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन सदर नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करून नाल्याचे कॉन्क्रीट बांधकाम करावे ही विनंती अशा आशयाचा तपशील निवेदनामध्ये नमूद करण्यात आलाय. यावेळी शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख अमोल देसाई, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह माजी नगरसेवक सह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगाव मुख्य बाजारमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार आल्याने अनेकांचा उपवास असतो. संध्याकाळी उपवास सोडताना जेवणामध्ये कमीत कमी 5 भाज्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात विविध भाज्या खरेदी केल्या जातात. बहुतांश पालेभाज्यांना प्राधान्य दिलं जात असल्यानं मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत. सोमवारी पहाटेपासूनच किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. यावेळी पालेभाजी खरेदीकडे ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. तर उपवास केळीच्या पानांवर सोडण्याची प्रथा असल्यानं आज केळीच्या पानांचंही भाजीपाला बाजारात आगमन झालं आहे. केळीच्या पानासह विविध पालेभाज्या खरेदी करताना ग्राहक दिसून आले. बेळगाव तालुक्यातील उचगाव विभागीय हेस्कॉम अंतर्गत बिजगरणी विभागात वायरमन म्हणून कार्यरत असलेले लाईनमन अकबर औटी यांची बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी गावकऱ्यांनी हेस्कॉम उचगाव विभाग प्रमुख यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. लेखी निवेदनात म्हटले आहे की गेले अनेक वर्षे अकबर औटी हे लाईनमन म्हणून चांगले कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान असून ही बदली रद्द करा अशी मागणी नमूद करण्यात आली आहे. सदर भागामध्ये झाडे पडून रात्रदिवस विद्युत पुरवठा खंडित होतो.
एखादा डीपी जळाला किंवा विद्युत संबंधी शेतकऱ्यांची अडचण असेल तर तात्काळ काम मार्गी लावण्यासाठी संबंधित वायरमन दिवस रात्र उन्हातान्हात कशाचीही पर्वा न करता कार्य करत आहेत. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी सोमवारी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. येळ्ळूर येथे पावसामुळे 15हून अधिक घरे पडून नुकसान झालं आहे. या संदर्भात माहिती मिळताच समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी तातडीने येळ्ळूर येथे जाऊन पडलेल्या घरांची पाहणी करून सरकारकडून नागरिकांना व जास्त मदत होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन येथील नागरिकांना दिले. रामघाट रोड गणेशपूर रोडवर पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर चर खोदाई केली होती. चर व्यवस्थित न बुजवल्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठी वाहने चरीमध्ये अडकत आहेत. या चरीतील माती खचून वाहतुकीस धोका निर्माण झालाय. रस्त्यावरील साईडपट्टी 1 फुटापेक्षा जास्त खचली आहे. L&T कंपनीने रस्त्याशेजारी चर काढून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली आहे. ही पाईप टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने 6-7 फुटांपेक्षा जास्त चर काढून पाईप टाकून चर बुजवली. 15 दिवसांपासून परिसरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी चरीतील माती खचली आहे. आधीच अरुंद व वाहतुकीसाठी वर्दळ असणारा हा रस्ता आहे. खचलेल्या चरी दिसत नाहीत. अनेकदा चरीमध्ये मोठी वाहने अडकत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी खचलेल्या चरी त्वरित बुजवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कंगराळी बुद्रुक येथील संपर्क रस्त्याची मृणाल हेब्बाळकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. त्याचबरोबर प्राथमिक मराठी शाळा कंगराळी संपर्क रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन दिले. पावसाने घरे पडलेल्यांचे सांत्वन करून लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत केली. सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्राथमिक मराठी शाळेची पाहणी केली. शाळेतील 2 खोल्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तरुण भारतच्या माध्यमातून कंगराळी रस्त्याची दुरावस्था झाली असल्याची बातमी प्रसारित केली होती. याची दखल घेऊन त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले. प्राथमिक शाळा शिक्षकांनी कित्येक वर्ष आपली शिक्षकाची सेवा बजावलेली आहे. परंतु सरकारच्या जाचक नियमांमुळे कित्येक वर्षे काम करूनही त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळत नसल्याने संतप्त झालेल्या प्राथमिक शाळा शिक्षकांनी खानापूर तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांना व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन दिले. गणेश चतुर्थी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्ती करण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. येथील मूर्तिकार प्रताप भेकणे हे या परिसरातील प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर शांताराम सुतार, गजानन सुतार, श्रीधर सुतार आणि कामतगाव येथील बबन सुतार आदी मूर्तिकार दरवर्षी शेडू मातीच्या मूर्ती बनवतात. यावर्षी सतत संततधार पाऊस असल्यानं या शेडू मातीच्या मूर्ती सुकण्याची मोठी समस्या इथल्या मूर्तिकारांसमोर उभी असल्याचे सांगितले जात असून मूर्ती सुकल्याशिवाय या मूर्तीचे रंगकाम व्यवस्थित होत नसल्याकारणाने येथील मूर्तिकार सध्या पावसाच्या उघडीपाच्या प्रतीक्षेत आहेत. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. तालुक्यातील पश्चिम तसेच दुर्गम भागातील वीज पुरवठा गेल्या 1.5-2 महिन्यापासून खंडित आहे. नुकताच हेस्कॉमचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी वैशाली एम यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला होता. आवश्यक असलेल्या ठिकाणी जनरेटरने वीज पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. यासाठी गवाळी, पास्टोली, मेंढील, कोंगळा या भागामध्ये जनरेटरद्वारे वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते.
मात्र जनरेटर नेणाऱ्या वाहनांना रस्त्याची सोय नसल्याने पुन्हा माघारी फिरावं लागल्याने गवाळी, पाचटोली, कोंगळा ही गावे पुढील काही दिवस अंधारातच राहणार आहेत. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने पिस्तूल दाखवून आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची घटना विजापूर शहरात घडली आहे. मूळचा कोल्हापूर येथील असलेला चोरटा हुबळी येथील औद्योगिक वसाहती चोरी प्रकरणी पसार झाला होता. या प्रकरणी विजापूर आणि हुबळी ग्रामीण पोलिसांनी विजापूर येथे अटक केली. पळून जाणाऱ्या चोरट्यावर पोलिसांनी पिस्तूल रोखताच तो शरण आल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की हुबळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील आरोपी अविनाश मचाळे याच्या शोधात विजापुरात आले होते. हुबळीतील औद्योगिक वसाहतीत तांब्याची तार चोरी प्रकरणी अविनाश याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान तो आपल्या कुटुंबासह विजापूर येथे असल्याच्या माहितीच्या आधारे हुबळी ग्रामीण पोलीस विजापूर येथे आले होते. आरोपी कारमधून जात असताना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आलेल्या अविनाशला अटक करण्यासाठी त्यास अडवले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना 6 ते 10 ऑगस्ट आणि कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.